नमस्कार. कानिफनाथ आपल्या गुरूंना शोधण्यासाठी जालिंदर नाथांचा शोध घेत घेत गेले आणि इकडे आमचे गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात आहेत हे समजल्यावर त्यांचा शोध घेत घेत गेले. आणि म्हणून पीठाधिपती खगेंद्रनाथ त्यांच्या काव्यात या गुरु एकदा केले की त्या गुरूंचा शब्द, गुरूंचा शोध, गुरूंची भेट ही एक आनंदाची पर्वणी असते. आणि म्हणून ते त्यांच्या काव्यात म्हणतात, मनी मानिले मी गुरु, गुरु मानिले. मनी मानिले मी गुरु, गुरु मानिले मी देवेंद्र. सद्गुरु हे नाथ अवतारी, शैली शृंगी कंठाधारी. खांदी झोळी भस्म कपाळी, हाती त्रिशूळ हे डमरूधारी. मनी मानिले मी गुरु मानिले. दिव्य तेज दृष्टी देखिले, प्रसन्न मुद्रा सतेज दृष्टी. विशाल ज्ञानी अमृतवाणी, मधुर लेखनी अल्लखवाणी. मनी मानिले मी गुरु मानिले. मम गुरु हे कीर्तिशाली, मम गुरु हे कीर्तिशाली. अध्यात्म्याची गोडी भारी, योगाचारते सदाचरती. जीवा शिवाची सेवा सारी. मनी मानिले मी गुरु मानिले. आमचे हे नाथपंथी गुरु कसे आहेत, त्यांची वेशभूषा कशी आहे, असे हे हठयोगाचे प्रणेते आणि नाथपंथाची धुरा स्वतःवर घेऊन जगत कल्याणासाठी निघालेले हे कानिफनाथ आणि हे गोरक्षनाथ आपल्या या गुरूंचा शोध घेण्यासाठी निघाले. शोध घेत असताना त्यांनी ठरवलं की आता आपल्याला जालिंदर नाथांना शोधायचे आणि आपल्याला मच्छिंद्रनाथांना श्रीराज्यातून काढायचे. इकडे काय झालं, गोपीचंद राजाने आपल्या सेवेकरांच्या समवेत गोपीचंद राजाला काडी लिदीमध्ये गाडून ठेवलेले होते. ज्या दुष्ट गोपीचंद राजाने ज्या गुरूंना दुःख दिलं, खड्ड्यात पुरलं आणि ठरवलं याला आता सहजासहजी सोडायचं नाही, असा विचार करून कानिफनाथ हे हेलापट्टण जवळील अरण्यात येऊन थांबले. त्यावेळेस त्यांचा लौकिक असलेल्या गोपीचंदाला असं वाटलं की कानिफनाथांचं नाव जर आपण एवढं ऐकलेलं आहे, त्याला हे माहित नव्हतं की जालिंदरनाथ कानिफनाथांचे सद्गुरू आहेत. पण कानिफनाथांचं नाव त्यांनी ऐकलेलं होतं. जसं स्वामी विवेकानंदांचं नाव जगताला माहिती आहे, तसं त्यांना असं वाटलं चला आपण कानिफनाथांना जाऊन भेटून येऊया. बघा हे सगळं अगम्य आहे हा, की त्यांच्या सद्गुरूंना निधीत पडलं आणि त्यांच्या शिष्याला भेटायला गोपीचंद राजा निघाला. आणि त्याला असं वाटलं कानिफनाथांना भेटूया, बरं झालं जालिंदरनाथ आपण त्या लिदीत पुरून ठेवलं. कशाला हवा होता तो माणूस, गुरु काय अशाना करायचे असतात का, असं गोपीचंद राजाच्या मनातले विचार. बाह्य वेशावर भुलणारी आजची जगता, त्यांना काय या शक्तीची महता. आणि मग आपल्याला कसा गुरु पाहिजे, वैभवशाली, राजबिंडा, दिसायला कसा सुंदर, राजवैभव, कारण हा स्वतः राजयोगी राजा होता ना, राजयोगी राजा, असा विचार करून तो त्यांना भेटण्यासाठी निघाले. नाथांच्या डोळ्यात अंगार फुलला. गुरूंची भेट झाल्याशिवाय याला शिक्षा करायची नाही, असा विचार करून ते गप्प बसले. आता कानिफनाथांना अंतर्ज्ञानाने समजलं होतं ना की आपल्या गुरुंना कोणी लिदीत गाडून ठेवलंय. संताप संताप झाला त्यांचा की गोपीचंद मला भेटायला येतायत आणि इथे माझ्या गुरूंना ठेवलंय. असं वाटलं चांगली शिक्षा द्यावी, आणि म्हणून ठरवलं की ह्याला आता नाही शिक्षा द्यायची, याला आधी आपल्या गुरूंची भेट घडवून आणायची. बघा किती नाथांची विचारसरणी उच्च दर्जाची आहे. सामान्य माणूस काय करतो, पहिले आपला रागच व्यक्त करतो
त्या रागात ना त्याला भडा 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 बोलत जात. त्याचं भूत भविष्य वर्तमान माहित नसेल तर बोलत नाही, पण माहित असेल तर ते सगळं काढत जातो, त्याचा स्वभाव सगळा काढत जातो, त्याचं सगळं सगळं काढत जातो आणि भडा भडा तोंडाचा पट्टा चालू ठेवतो. ही सामान्य माणसाची एक प्रवृत्ती आहे. म्हणूनच त्यांच्यात आणि आपल्यात फरक आहे, आणि म्हणूनच आपण त्यांच्या चरणावर डोकं ठेवतो आणि त्यांच्याशी शरणागती पत्करतो. बरोबर. कानिफनाथांनी केलं का हो तसं? पुढची बघा, खूप छान गोष्ट ही नाथपोथीतली. एक एक नाथपोथीतले अध्याय असे उलगडत गेला तर हा हा क्या बात आहे. फार मजा येते हो ऐकायला. सगळं हे नाथ वाङ्मय बघा, सद्गुरु चरित्र बघा, त्यात ते गोष्टी रूपाने आल्या आहेत ना, म्हणून आपल्याला छान वाटतं. पण त्या गोष्टीत ना जीवन जगण्याचा संदेश आहे ना, तो आपल्याला समजला की ती गोष्ट छान वाटते. जसं लहान मुलांना आपण हिसाब नीतीतल्या गोष्टी सांगतो, इतरही गोष्टी सांगतो, आणि ते गोष्ट सांगून झाल्यावर आपण लहान मुलांना काय विचारतो, ह्याच्यातनं तुला काय समजलं, ह्याच्यातनं आपण काय शिकलो. मग त्याला ते पटकन समजतं. फक्त ते आपलं बालबोध मराठी असतं. हे नाथांच्या लेखणीतून बाहेर पडलेलं हे लेखन तुम्हाला हेच सांगतं की या छोट्या छोट्या घटनेतून गुरुशक्तीचा महिमा आणि आपल्या गुरु शिष्यांच्या भेटीचा आणि त्यांच्या आनंदाच्या कथा, म्हणजेच या गाथा, म्हणजेच या पोथ्या, समजून घ्या प्रत्येक गोष्ट. हा त्याच्यासाठी कोणतं विद्यापीठ उभं नाही राहिलंय, पण हा आपल्या जीवनाचा अभ्यासक्रम आहे. आणि मग साधनेच्या अंगातून फुलत जाणारा हा अभ्यासक्रम आपल्याला, आपण म्हणतो ना आज माझा वाढदिवस आहे, तो साजरा करतो तेव्हा आयुष्य 1 वर्षाचं कमी झालेलं असतं, पण तोही आपण साजरा करतो. मग आपल्या जीवनाच्या या वाढदिवसांच्या वयोवर्षांमध्ये घातलेला हा आपल्याला विचारांची, संस्कारांची, मनाची परिपक्वतेची समृद्धी करणारा असा हा आमचा छानसा अभ्यासक्रम आहे हो. खरंच. आमचे खगेंद्रनाथ आहेत ना, ते नेहमी त्यांच्या सत्संगात सांगायचे की तुम्ही ह्या शाळेत प्रवेश घेतलेला आहे, आणि ह्या शाळेत प्रवेश घेतल्यानंतर तुम्ही करत असणार होम हवन, तुम्ही करत असणारी साधना, तुम्ही करत असणारी गुरुसेवा, गुरुचा शोध, गुरु भेटीचा आनंद, हा सगळ्या तुमच्या जीवनाचा अभ्यासक्रम आहे. तो अभ्यास करत करत पुढे जा. आणखीन त्याच्यातही उच्च शिक्षण तुम्हाला तुमचे गुरुच देतात. आता ह्या अभ्यासक्रमाची जालिंदर नाथांनी गोपीचंदाच्या आयुष्यात कशी सुरुवात केली ते आपण बघतो. मग या ठिकाणी कानिफनाथ भडाभडा बोलले नाही तो आमच्या या गोपीचंदाला काही. ते काय म्हणाले, आत्ता नाही यायला काही, आधी मला माझ्या गुरूंची भेट घेऊ दे. आणि मग ते गप्प बसले. गोपीचंद राजा त्यांच्या समोर आला, त्यांना वंदन केलं, सन्मानाने त्यांना घरात नेलं, राजवाड्यात नेलं. तिथे नेल्यानंतर त्यांचं उत्तम आदरातिथ्य केलं, त्यांची स्तुती केली आणि सांगितलं मला तुमचं शिष्य करून घ्या आणि अनुग्रह द्या. आता मैनावतीनी म्हणजे त्यांच्या मातोश्री काही वेगळं सांगितलं होतं का हो? पण कसं आहे ना, तेव्हाची पिढी काय आणि आत्ताची पिढी काय, मोठ्याने सांगितलेलं तात्काळ समजून नाही घेत, ते त्यांच्या विचारानेच जातात. ते चूक कोणाचीच नसते. कालावधी इतक्या वर्षाचा गेला तरी ही विचार प्रणाली तशीच थोडीशी राहतेच ना काही बाबतीत. आणि म्हणून माझ्या मनात हे सगळे विचार का येतात, कारण शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना शिकवताना या सगळ्या गोष्टी पदोपदी सांगितल्या जातात ना, ते एक प्रकारचं समुपदेशन असतं, लहान मुलांचं असतो किंवा मोठ्या माणसांचं असतो.
आणि या समुपदेशनातून मनाची एक धारणा तयार होते आणि जीवन सिद्धांत तयार होतात. आणि मग गोपीचंद राजांनी सांगितलं की मला ना अनुग्रह द्या, मला तुमचा शिष्य व्हायचा. आता मात्र चिडले बर का, आता ते रागावले, बरोबरच आहे ना. आता तुम्ही मला सांगा, एकीकडे त्यांच्या गुरूंना लिदीत पुरून ठेवलंय, नरकवास भोगतायत. खरं म्हणजे असं कोणाला बुडवून ठेवलं तर एखादी व्यक्ती जाईल, पण ते जाणारे होते का हो जालिंदरनाथ? त्यांच्याकडे अमाप अशी शक्ती होती, सिद्धी होत्या ना, ते तिथेच होते. ते पण सगळं हे ऐकत होते, ते पण हे सगळं बघतच होते. त्यांना काय एका मिनिटात सिद्धीच्या जीवावर बाहेर येता आलं नसतं का? येता आलं नसतं का सांगा मला फक्त. आलं असतं, पण त्यांनी ते केलं का? नाही केलं. मग का नाही केलं हो त्यांनी ते? कारण कानिफनाथांकडून पुढे त्यांना कार्य करून घ्यायचं होतं. आणि दुसरी गोष्ट, गोपीचंद राजाला त्याची चूक त्यांना दाखवून द्यायची होती. म्हणजे कोणतीही गोष्ट करण्यापाठीमागची पार्श्वभूमी पुढील कार्याची बीजारोपण होती, बीज पेरत होते ना ते. कर्म माणसाला पुढच्या काही गोष्टी शिकवत असतं. तसंच आहे कर्माचा सिद्धांत. तो नाथालाही चुकला नाही, सामान्य माणसालाही चुकला नाही, गुरु शिष्यातही तो तसाच असतो. असतो की नाही? आणि मग म्हणजे लक्षात येईल, नवनाथ भक्तिसार ही पोथी वाचत असताना ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग, हठयोग, हे सगळे योग एकामेकांच्या हातात हात घालून पुढे जातात, ते वेगळे नाही. शरीरातल्या आम्ही बरगडी बाजूला काढून ठेवली आणि म्हणेल आमचं शरीर चालेल, तर चालेल का हो? नाही चालणार. आम्ही म्हंटल आम्ही शरीरातलं जे काही काही स्नायू आहेत, थोडेसे, थोडस रक्त, थोडेसे स्नायू, थोडासा अवयव, प्राण बाजूला काढतो, मग आमचं चालवा शरीर चालेल का? नाही. तसा आमचा हा संप्रदाय आहे. या सगळ्या योगांचा योग त्याच्यामध्ये सुंदररित्या आलेला आहे. आणि मग हे ऐकल्यावर मात्र कानिफनाथ चिडले आणि म्हणाले, माझ्याकडे अनुग्रह मागतो तू? माझ्याकडे? अरे, माझ्या घोड्याच्या लिदी तू माझ्या गुरुना पुरवून ठेवलंस, माझ्या भावनेचा आणि त्यांच्या भावनेचा खेळ तू केला, असला मोठा प्रमाद केला. स्वतः वैभवशाली राज्यात राहत असेल, पण माझ्या सद्गुरूंना गाडून ठेवायचा अधिकार दिला कोणी तुला? आणि माझ्या सद्गुरूंना गाडून ठेवतोस आणि माझ्याकडे अनुभव मागतोस? काहीतरी वाटायला हवं तुला. तुझ्या सकट सगळं मी भस्म करून टाकलं असतं माझ्या गुरुनी, पण माझ्या गुरुनी तसं केलं नाही. ते जालिंदरनाथ माझे सद्गुरू आहेत. कितीही तुला प्रायश्चित्त दिलं तरी ते अपुरं पडेल, असं कृत्य तू केलेलं आहे. काहीतरी वाटायला हवं होतं तुला. हे ऐकून मात्र गोपीचंदांच्या हृदयाचा थरकाप झाला. आणि तो थरकाप झाल्यावर त्याला त्याची चूक समजली आणि गोपीचंदांच्या चरणावर भर राजवाड्यात त्यांनी लोळण घेतली आणि वारंवार तो त्यांची माफी मागू लागला. मी चुकलो, माझ्या हातून असं व्हायला नको होतं. मी चुकलो, माझ्या हातून असं व्हायला नको होतं. तुम्ही माझी आज कान उघाडणी केली. तर 100 वेळा त्यांची नाथांची क्षमा मागितली, कारण कानिफनाथ प्रचंड चिडलेले होते, त्यांना प्रचंड राग आलेला होता. आणि मग जालिंदर नाथाने सांगितलं, जालिंदर नाथांसाठी कानिफनाथांनी सांगितलं, चल आपण त्यांची भेट घेऊया. आता तुम्ही मला सांगा, जालिंदर नाथांसारख्या या भव्य नाथांना लिदीत ठेवलंय आणि आता लिदीतून काढल्यावर त्यांची भेट ही काय साधी नव्हती बरं, सोपं नव्हतं. कर्माचा सिद्धांत गोपीचंदांनाही चुकला नाही. आणि मग शेवटी राजांनी त्यांच्या पुढे पदर पसरला आणि मैनावती तिथे आली. ती कानिफनाथांना म्हणाली की मी तुमचा पाशी पदर पसरते, पण माझ्या पुत्रावर रागवू नका हो. जालिंदर नाथांना त्याने निधीत ठेवले ही महत् चूक आहे, पण तो माझा मुलगा आहे.
पुत्रप्रेमापोटी आणि जालिंदरनाथांची शिष्या म्हणून मी तुमची माफी मागते, पण माझ्या मुलावर पुत्रावर रागवू नका. त्यावेळी माझे फक्त मला एक सांगा की माझ्या पुत्रांचं अकल्याण तुम्ही करणार नाही. अनगो मैनावतीला पूर्णपणे त्या गोष्टीचा अंदाज होता आणि असं वचन मैनावतीने कानिफनाथांकडून घेतलं आणि मैनावतीने गोपीचंदाला सांगितलं की तुझं अकल्याण काही होणार नाही. तेव्हा त्यांच्या सांगण्यावरून जालिंदरनाथांची भेट घ्यायला जा आणि जालिंदरनाथांची भेट घेशील त्यावेळेस त्यांची माफी माग, कारण माझे गुरु हे खूप महान आहेत. आणि अशा प्रकारे माफी मागण्यासाठी आणि जालिंदरनाथांची भेट घेण्यासाठी गोपीचंद राजा, कानिफनाथ आणि मैनावती हे कुठे गेले, तर ते गेले जालिंदरनाथांच्या इथे. जालिंदरनाथांना एका लिदीत बंद करून ठेवलेलं होतं आणि नाथांना त्यांची भेट घालून द्यायची होती. हे सगळं महान कल्याण असं होत काम होतं. एक वेगळं कर्म होतं, एक वेगळं नाथ कार्य होतं. आणि म्हणून गोपीचंद राजाला त्याच्या कर्माची चूक कळली आणि म्हणून पदोपदी ते कानिफनाथांना सांगत राहिले, तरी आता झाले कर्म सज्ञाना सावरी दुर्गम, परी रायाचे दुष्टकर्म टाळून सुपंथ मिरविका. ऐसे सांगून तयाप्रती मोहा उपजला अतिचित्ती, मग सांगे श्री गुरुमूर्ती दृश्य करा लोकात. म्हणशील सुताचे हाते करुनी कान करशी दृश्यमान, ते परी नेनो जालिंदराचा कोपाग्न धाव घेय पुढावा. परी बोधावा युक्ती प्रयुक्त रक्षुनिया आपुल्या भाच्याप्रती, दृश्य करोनी गुरुमूर्ती सत्कीर्ती भाच्यावरी. मग या ब्रह्मांड मंडपात, शब्द बघा किती सुंदर आहे, ब्रह्मांड मंडपात कीर्तिध्वज अतिलखलखित खेरावून परमलोकात, कीर्तिध्वजी फडकविल. म्हणजे मैनावतीने सांगितलं की जालिंदरनाथ हे अतिशय क्रोधी आहेत. तेव्हा जर माझा मुलगा त्यांच्यापर्यंत गेला तर काही त्याचं खरं नाही. तेव्हा काहीतरी युक्ती अशी करा की जेणेकरून त्याला त्यांचा आशीर्वाद येईल, त्याचं अकल्याण होणार नाही. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींच्या करण्यासाठी पुढे कानिफनाथांनी काय युक्ती केली, जालिंदरनाथांची आणि गोपीचंद राजाची भेट कशी झाली आणि मग पुढे नाथ पंथात हा राजा कसा समाविष्ट झाला आणि मैनावतीची भक्ती कशी कामी आली, या सगळ्या गोष्टी आपण पुढे बघणारच आहोत. जे सद्गुरूची प्राप्ती व्हायची असेल तर नियती ती कशी आणून देते आणि पूर्वजन्मीतलं काही सुकृत आणि घराण्यात एखादी व्यक्ती नाथांची जरी भक्ती करत असेल तर तुम्ही केलेल्या अनेक गोष्टीतून नाथ तुम्हाला कसे बाहेर काढतात, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे नाथपतीचा हा 16वा अध्याय आहे. लिदीतून जालिंदरनाथांना बाहेर काढून गोपीचंद राजांना कोणतीही शापवाणी न सुनता त्यांच्या जीवनाचं कल्याण कसं झालं ही कथा आपण बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. 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 नमस्कार.